गेल्या 3 दिवसांपासून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख स्वतः जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. आता अवघे काही तास शिल्लक आहेत शासनानं जी मुदत दिली आहे त्याबद्दलची. त्यानंतरची तुमची काय प्रतिक्रिया आहे एकंदरीत आजच्या या सगळ्या? या उपोषणात दादा या आंदोलनस्थळावरून उठणार नाहीत आणि सरकार नक्कीच जशी पहिले 1 दिवसाची परवानगी दिली तसेच पुढच्या काही दिवसाची. आणि दादाचा तर निश्चय असा आहे की आमरण उपोषणासाठी दादा बसलेले आहेत आणि त्यांचा निर्धार आहे की या सगळ्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या मान्य झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत आणि उठणार नाहीत. एकंदरीत काय प्रतिक्रिया आहे तुमच्या आंदोलनाबद्दलची वरून? खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे गरजवंत मराठा समाज आहे ते इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या संख्येनं आणि तळमळीनं इथं या आझाद मैदानावर आणि या सगळ्या परिसरामध्ये दाखल झालेला आहे. मागणी ज्या दादांनी केलेल्या आहेत त्या रास्त असून ज्या 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या आधारेच पुढच्या सगळ्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या खरंच मान्य झाल्या पाहिजेत आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. तुम्ही कायमसोबत कायमसोबत असणार आम्ही. हे होते धनंजय देशमुख आणि त्यांनी म्हटलं आहे की शासनाने स्वतःहून उपोषणाची मुदत वाढवून द्यावी. कॅमेरामन धनंजय दारुंकेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.